नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे कुरडईची भाजी. त्यासाठी इथे मी कुरडई 15-20 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतली होती. त्यानंतर इथे मी कांदा, लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इकडे तेलामध्ये मी मोहरी, जिरं, हिंग आणि लसूण टाकलेलं आहे. त्यानंतर इथे कांदा टाकून छान परतून घेतलेला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे छान ब्राऊन रंग येईपर्यंत. त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठाने लवकर कांदा परतला जाईल, त्यामुळे आपण मीठ टाकलं आहे आधी. आणि नंतर इथे मसाले टाकून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपले मसाले थोडे शिजतील पाण्यामुळे. आता इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. 1-2 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे ही आपली भिजवलेली कुरडई होती ती पाण्यातून काढून घेतली आणि ती आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे. आता ती देखील आपल्याला इथे छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी आता कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकून आपण 2 मिनटं हलवून घेऊया आणि नंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर टाका, नाहीतर नाही टाकला तरी देखील चालेल. तर अशा पद्धतीने आपली कुरडईची भाजी तयार आहे, खाण्यासाठी रेडी. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी?